अतुल आणि अमन ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करते ती 94 कामन वसई या संघाची आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज यावी प्रतीक पाटील गोलंदाज आहे. पंचांचा इशारा येतोय. पहिली अर्थात ग्रामीणची उपांत्य फेरीची लढत. पहिला चेंडू यावी बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला हवेतून करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत पहिली धावी ते धावफलकावर. एक धावीचं योगदान इथे मिळालं. चारही संघांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर देवरुंग आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन संघामध्ये पुढची उपांत्य फेरीची लढत म्हणजे सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज. यावी आतमध्ये येणार चेंडू होता. फ्रंट फूट गेले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फील्ड केली गेली. तो पण एक धाव धावफलकावर. 2 धावा 2 चेंडूची समाप्ती. अतुल आणि अमन ही जोडी एक एक धावीने या ठिकाणी मैदानात. डावकर फंडाज अतुल या ठिकाणी समोर आहे पंचांच्या उजवीकडून. यावी मात्र ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहतील का चेंडू स्वैर आहे की नाही. हा रिव्ह्यू इथे घेतला गेला आहे. खेळ थोडासा थांबला आहे परंतु इथे निर्णय काही क्षणात आपल्याला मिळेल. दोन्ही पंच आपण या ठिकाणी पाहतात. दोन धावा आतापर्यंत धावफलकार इथे आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये. दोन्ही संघ मजबूत संघ कारण आपण पाहिलं त्यांनी प्रत्येक गटामधून खूप चांगलं योगदान प्रत्येक दिवशी इथे दिलं आणि त्यामुळेच सगळं उपांत्य फेरीमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळाले. इथे फेअर डिलिव्हरी असा निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या बाजूने इथे आला आहे. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी गोलच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवला. कोणतीही धाव इथे येत नाही आणि नक्कीच आपल्या संघाची किमान एक धाव गोलंदाजाने वाचवली. 2 धावा धावफलकार इथे आत्तापर्यंत आल्यात. गोलंदाज प्रतीक पाटील 7 ते 8 बॉलांचा रनअप आहे. एक चांगली मातीची खेळपट्टी तिचा पुरेपूर वापर करतोय. यावी मात्र फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय परंतु इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने मात्र खूप मोठी चूक केली. हा झेल सोडला आणि इथे फलंदाजाला मिळालं जीवदान. एक धावीचं योगदान इथे मिळालं. उजव्या हाताचा फलंदाज समोर या ठिकाणी आहे. 3 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी लॉफ्टेड शॉट. इथे मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीचा वेध घेतला गेला. आपण पाहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि आला या सामन्यातला पहिला गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतात या संपूर्ण या 5 दिवसाचा आपण विचार केला तर एक आगळे वेगळं चित्र तुम्हाला या ठिकाणी अंतिम दिवशी मेगा फायनलमध्ये पाहायला मिळतं. इथे जोकर तुम्ही पाहतात या ठिकाणी मैदानात गेला आहे. षटकार मारल्याबद्दल फलंदाजाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन आणि पंचांना देखील त्यांनी दाद दिले. हे देखील मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. हे षटक तुम्ही पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावफलकार येऊन पोहोचल्या त्या तब्बल 9 धावा. अतुल
ज्याने 4 चेंडूमध्ये 2 धावांचे योगदान, अमनने 2 चेंडूमध्ये 7 धावांचे योगदान दिलं आणि पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं. तब्बल थोडंसं मागणी षटक तुम्हाला पाहायला मिळालं तर 9 धावा या ठिकाणी धावपलकर आल्या. 5 षटकांचा सामना आहे. पहिली उपांत्य फेरीची लढत, पहिली सेमीफायनल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंबोली संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि 94 कामन वसई या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन गोलंदाज यश नांदुरकर. यश नाव म्हणलं की आपल्या त्याच्या नावामध्ये ते यश आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. या ठिकाणी गोलसाठी सज्ज होईल. पंचांच्या या ठिकाणी उजवीकडून असेल. नऊ धावा धावपलकर आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूला फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळी आपण पाहिलं स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकावर, 10 धावा या ठिकाणी धावपलकावर जाऊन पोहोचल्या. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 94 कामन वसई पालघर विभागातून आल्या संघ. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रातली गाजलेली भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आणि नक्कीच यावेळी मात्र अनेकांचे लक्ष या स्पर्धेमध्ये असेल, ते यूट्यूबच्या माध्यमातून आणि टी व्हीच्या माध्यमातून. दरम्यान यावेळी मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र 1 धाव आणखीन धावपलकर. 11 धावा धावपलकावर. एका धावीचे योगदान इथे मिळालं. उंच बराचसा फलंदाज या ठिकाणी आता मात्र आपण पाहणार आहोत. गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी चेंडूला फेकून दिलंय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्यापूर्वी चेंडू मात्र सीमारेषेपुढे आला आणि हा 4 धावांचे योगदान इथे संघाला. 15 धावा धावपलकर इथे पाहायला मिळालं. 4 धावांचे योगदान मिळते ते फलंदाज यावेळी अमनला. खूप चांगलं योगदान, सुरुवातीचं षटक आणि सुरुवातीची सुरुवात इथे चांगली पाहायला मिळाली. आता चेंडू मात्र स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावपलकावर इथे नोंदवली जाईल. भिवंडी इमर्जिंगच्या 2 उपांत्य विजय लढती इथे समाप्त झाल्या आणि दोन्ही अतिशय भारदस्त धावसंख्या धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या सामने तुम्ही पाहिलं तर तब्बल प्रांसी 11 ठाकराचा पाडा या संघाने तब्बल 52 धावा धावपलकावर नोंदवल्या. तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मायरा 11 भादवड संघाने तब्बल 71 धावा धावपलकावर नोंदवल्या. दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. दरम्यान या ठिकाणी बाजात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला सरपडत चेंडू गेला. शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडूर येणार तो म्हणतो 1 धाव आणखीन धावपलकावर नोंदवली गेली. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 17 बिनबाद 17 पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी ज्याला म्हणलं तर या ठिकाणी चांगली आहे ती फलंदाज अतुल आणि अमन या 2 संघामध्ये. यश नांदुरकर गोलंदाज आहे. यावेळी मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला हलकासा खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप शॉट करायचा होता पण पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षक चेंडू येतात आणि तोपर्यंत मात्र इथे एका धावीचे योगदान. 18 धावा धावपलकावर. शॉट थर्डमॅन आता मात्र एक शॉट या ठिकाणी पाहिलं. शॉट फाईन लेग देखील तैनात करण्यात आलं आहे. एक आपण पाहतात कव्हर पॉईंट, डीप कव्हर पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक यावेळी लॉंग ऑफ युवरचना. पुढचा चेंडू यश नांदुरकर या ठिकाणी पाहिलं अतिशय चांगला चेंडू फेकला. फलंदाजाला कोणती संधी तो देत नाही, हे योगदान तुम्हाला पाहिलं. तर ऑनसाईडला आपण पाहिलं शॉट फाईन लेग आहे. एक डीप स्क्वेअर, एक डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑन ही युवरचना या ठिकाणी समोर असताना यश नांदुरकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. अतुल ज्याने 4 धावांचं योगदान इथे आत्तापर्यंत दिले आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. यावी फ्रंट फूट थॉट पद्धतीचा चांगलं पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे एकच धाव मिळू शकते. त्याचे चेंडू येतोय
एक धाव संघाला मिळाली आणि अशाच बरोबर आपण या ठिकाणी पाहता 2 षटकांची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 94 कामन वसई पालघरचा हा संघ ज्याने या संघाने धापलकावर धावा तब्बल नोंदवल्या त्या 19 धावा प्रति षटक आपण पाहिलं 9.50च्या सरासरी धावसंख्या धावपलक इथे पाहायला मिळाली, ज्यामध्ये आपण पाहतात एका बाजूला अतुल आहे, दुसऱ्या बाजूला अमन आहे. 6 धावा 6 चेंडूमध्ये 13चं योगदान अमननी दिलं तर अतुलनी 6 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आणि कोणत्या प्रकारची या ठिकाणी पडझड विकेटची पडझड होऊ न देता 2 षटकामध्ये या ठिकाणी 94 कामन्स या संघाने या धावा धापलकर जमवल्या त्या 19. या षटकाची गोलंदाज पृथक्करण पाहिलं तर यश नांदुरकर यांनी थोडंसं मागणी षटक फेकलं, 10 धावा दिल्या. पहिल्या षटकात प्रतीक यांनी 9 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात 19. येणारी 3 षटकं बाकी आहेत खेळाचं पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की येणाऱ्या 3 षटकामध्ये नेमकं काय घडेल. ज्या दरम्यान जलपान मैदानामध्ये आपण पाहतात या ठिकाणी त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हबप वैकुंठवासी प्रभाकरजी दत्तात्रय गुळी स्मृती चषक 2025 भव्य दिवस रात्र प्रकाश ज्योतिर् ही भव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000, तब्बल 1,85,000ची ही भव्य क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात. या स्पर्धेसाठी खास करून जर आपण पाहिलं तर सामनावीर चषक हे सामना संपल्यानंतर तुम्हाला आपण नेहमी पाहताय उत्कृष्ट फलंदाज यांना चषक आणि त्याचबरोबर सायकल आहे, उत्कृष्ट गोलंदाज यांना देखील चषक आणि सायकल, क्षेत्ररक्षक यांना एक सूज चषक आहे आणि मालिकावर म्हणून मोटारबाईक सन्माननीय गिरीश शेटजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाले. या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमगरपाडा भादवड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. वडी आपण मोहन पाथाडे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच माजी नगरसेवक सुरेंद्र गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला आर पार. इथे येते लॉंगॉन सीमरच्या पुढे आलेला एक सुंदर फटका षटकार. समसेवक साधा भोळा टेंगर पाडा भागोडला भला, समसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागोडला भला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस ग्रुपच्या सुंदर फटका टायमिंग शॉट तुम्हाला पाहिलं, चेंडूला भिरकावून दिलं होतं 6 धावांसाठी. 19 ओव्हर सरळ धावसंख्या जाऊन पोहोचेल 25च्या धावफलकावर. त्यामुळे दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी निश्चित चांगला प्रयत्न करतील या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. पाहुणे या ठिकाणी तुम्ही पाहतात या क्रिकेटचा आनंद घेतात, हे योगदान आहे. क्रिकेटवरचं प्रेम 142 करोड भारतीयांचं. दरम्यान मैदानाकडे यावी बॅटचा स्पर्श निश्चित झाला होता, परंतु या ठिकाणी चांगले यष्टिरक्षण पाहायला मिळालं. यष्टिरक्षकाने चेंडूला सहजगती इथे अडवला आणि तोपर्यंत कोणती धाव इथे धावपल येत नाही. 4 बाद या ठिकाणी माफ करा बिनबाद ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली ती 25. गोलंदाज यावी पुन्हा एकदा प्रतीक, ज्याने पहिले षटक फेकलं होतं, प्रतीक पाटील. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. आवाज बंद ठेवा, ते कोणाचा आवाज येतोय? माईककडून चालले आवाज. प्रतीक पाटील निर्धाव चेंडू फेकतात या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्यानंतर 2 चेंडू फलंदाजाला बांधून ठेवले. यावी या चेंडूला लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न केला होता, फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. चेंडू गेला वार्डिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. एका धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 300 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. डावखुरा फलंदाज समोर आहे. 1 धावीचं योगदान, 26 धावा इथे धावफलकावर आल्यात. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक या ठिकाणी करत नाही. पाहूया पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. फलंदाज बाद आणि अशा प्रकारे मैदानातून या ठिकाणी पहिला धक्का बसतोय तो 94 कामन वसई या संघाला. चार धावांचं योगदान त्यांनी इथे दिलं. 1 गडी बाद 26 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय.
राहिल अन्सारी नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरले फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर येणार फलंदाज खरं तर एक भारदस्त फलंदाज असं म्हणतात, कारण जाडजूड बांध्याचा फलंदाज आहे. त्याच्याकडून संघाला निश्चितच खूप मोठी अपेक्षा असेल. तर पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. आतमध्ये येणार चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा शॉट मिडवे घेतला. शेतीच्या चेंडूवर येईल तो पण एक धाव आणखी धावपलकरित्या नोंदवली गेली. आणि त्याचबरोबर या ठिकाणी षटक संपलं ना, षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी होते. 3 षटकं समाप्त झालीत आणि 3 षटकांच्या समाप्तीने 27 धावा, म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रति षटकं 9च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली. ती 94 कामन वसई संघाने. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय कृष्णा दाहू वरठा पोलीस उपनिरीक्षक पडगा यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स शूज जे आहेत देण्यात आलेले आहेत. ग्रामीण संघासाठी आणि ज्युनियर संघांसाठी ते स्पोर्ट्स शूज असणार आहेत. त्याचबरोबर सन्माननीय करुणाकर गोड यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट्स अँड कॅप जे आहेत 70-70चे असणार आहेत. ते नक्कीच प्रतीक्षानगर मुंबई करुणाकर गोड यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर 3 षटकं समाप्त झालीत आणि 3 षटकामध्ये आपण पाहिलं 27 धावा धावपल केल्या. प्रतीक पाटील याच्या गोलंचं पृथक्करण पाहिलं तर त्यांनी देखील 11 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. 1 गडी बाद, अर्थात 27 धावा धावपलकर आहेत. पहिल्या षटकात प्रतीकनी तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये त्यांनी तब्बल 20 धावा खर्च करत 1 फलंदाजाला माघारी परतवलं. तर यश नांदुरकर यांनी 10 धावा खर्च केल्या. कोणतीच सफलता त्याला मिळाली नाही. एकूण धावा धावपलकावर या ठिकाणी पाहिला 27. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आणि या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज मुनीश पाटील, नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता. येते स्क्रीनच्या माध्यमातून पाहुणे आणि त्याचबरोबर बॅनरच्या हे या ठिकाणी दाखल जातात. या स्पर्धेची ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आम्ही गेली 4 रात्र या ठिकाणी हेच सांगत आहोत की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाही. पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि पहिल्या वर्षाच्या माध्यमातून आपण पाहाल की इथे तुम्ही कुठेही बोट ठेवू शकत नाही की या स्पर्धेमध्ये एखादी गोष्ट इथे कमी ठरते. कारण खास करून या स्पर्धेची दुग्ध प्रकाश योजना जी म्हणलं तर ती अतिशय निश्चित मोठी पाहायला मिळाली. दरम्यान पहिला चेंडू पंचांच्या डावीकडे या डावी आपण खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे बॅटचा स्पर्श झाला आणि फलंदाज मैदानातून दुसरा गमावला, तो 94 कामन वसई संघाने. पाठीशी भाल्या मामा हाय खंबीर, साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा. चेंडू अतिशय चांगला होता, कारण उजव्याशीच्या दिशेने आतमध्ये येणार चेंडू होता. तर निश्चितच गुडलेंग स्पॉटवर पडला, उंची नव्हती. फलंदाजाने या ठिकाणी मात्र ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. तो फलंदाज कोण आहे? तो राहील याची खेळी मात्र इथे समाप्त झाली. 2 बाद 27. पहिलं यश मोनिशला या ठिकाणी मिळालं पहिल्या चेंडूवर आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला अर्थात त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंबवली. नवीन फलंदाज यावेळी मैदानात दाखल होतो आहे प्रकाश. 2 बाद 27 धावा धावपलकर इथे आपण पाहायला मिळतात. अमन अतिशय चांगली फलंदाजी करतो, ज्याने 10 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. तर प्रकाश नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी मैदानामध्ये. सलामीचा फलंदाज अमन, ज्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकार देखील मारले आणि खेळी सजवले, आकार दिला त्या आपल्या संघाला. आणि खरं तर हे 4ही संघांचा आपण विचार केला तर प्रत्येक दिवसामध्ये आपण चांगल्या खेळीच्या माध्यमातून अनेक संघांना त्यांनी पराभूत करत ही फेरी त्यांनी गाठले, उपांत्य फेरी. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर मोनिश. पुन्हा एकदा यावी पहा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू फेकला. फलंदाजाने पण पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, कारण या ठिकाणी मात्र आपण पाहिलं उजव्याष्टीच्या वरून चेंडूला बाहेर काढलं. फलंदाजाने या ठिकाणी मात्र ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कोणती सफलता नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता
षटक क्रमांक 4 मोनिश पाटील. या ठिकाणी आता मात्र पंच आमच्याकडे वळतात, स्वैरीचा इशारा करतात. एक धाव आणखीन धापलकावर. 28 4थं षटक. डावखरा फलंदाज आहे. डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानले जातात आणि या ठिकाणी आपण पाहतात या खेळाच्या पहिल्या पर्वामध्ये किती धावांचं योगदान तो देऊ शकेल. आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांचा. चेंडू जातोय त्या अर्थात त्या डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. त्यामुळे 1+1 अर्थात 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. या 2 धावांनी एक नो बॉल आणि 1 धाव काढली. 30 धावा. 2-30. खेळाचं पहिलं सत्र इथे तुम्ही पाहतात. एक चांगली खेळपट्टी, सुरेख मैदान आणि त्याचबरोबर एक सुरेख स्टेडियम ज्याला म्हणता येईल. हे योगदान खरं तर या ठिकाणी आमच्या आयोजक सन्माननीय गजेंद्रजी गुळी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी खरं दिलं आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतात. हा चेंडूवर मात्र पंचांची कोणती प्रतिक्रिया इथे नाही. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू हा स्वैर असू शकेल, पण या ठिकाणी तो सोडण्यात आला आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता. तर टेंभोली संघ याचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला, त्रिमूर्ती एंटरटेनमेंट टेंभोली अर्थातच यावी. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू खरं तर या गजेंद्र भाऊ गुळवी सरांची ही टीम असं नेहमीच आपण त्याचं वर्णन करू, कारण त्यांनी या ठिकाणी या संघाला निश्चितच प्राधान्य दिले. हे योगदान आहे आमच्या आयोजकांचं. गोलंदाज 4थं षटक. यानंतर देवरुंग आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर उपांत्यफेरी क्रमांक 2 या खेळाचं पहिलं सत्र समाप्त होताना खरं तर दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. नाणेफेकीसाठी दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू इथे बघा फेकून दिलाय. पुंचा मस्त फटका वाडिश लांगण सीमारेच्या पुढे आलेला एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. रोहन पाटील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला आणि खास करून त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्रभाऊ गुलबी फॅम टीम टेंभोली संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. सध्या तरी पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या एक चांगली धावसंख्या टीम 94 कामन संघाची इथे झालेली आहे. आपल्या शुभेच्छा आम्ही इथे दिलेल्या आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे रोहन पाटील. 2-37 धावा आत्तापर्यंत धावपल इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. अमन एक चांगली फलंदाजी करतोय, ज्याने 12 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान त्यांनी दिले. धावाला आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला ऑनसाईडला, जिथे वाडिश लांगण सीमारेषेकडे षटकार इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वळी आपण पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा ती दिशा आणि चेंडू आरपार रस्त्याच्या पलीकडे या ठिकाणी जाऊन पडेल 6 धावांसाठी. काय टायमिंग शॉट खेळतोय या ठिकाणी फलंदाज आणि एक जबरदस्त योगदान या सामन्याच्या माध्यमातून. अमनच्या बॅटमधून आले या धावा तुम्हाला इथे पाहायला मिळतात, ज्याने तब्बल 13 चेंडूमध्ये नाबाद 32 खेळी इथे सजवले. आणि प्रकाश ज्याने मात्र 2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिले. या ठिकाणी आपण पाहतात मोनिश पाटील याच्या गोलंदाजीवर हवाई हल्ला इथे पाहायला मिळाला. मगाशी वाडिश लांगण आणि आता मात्र अर्थातच या ठिकाणी मात्र मिडविकेट क्षेत्रामधून चेंडूला पाठवला. दरम्यान मानसिक धडक पण तुम्ही गोलंदाजावर पाहिलं मोनिश पाटीलवर. इथे मात्र चेंडू स्वैरचा इशारा आला. 1 धाव आणखीन धावफलकावर इथे नोंदवली जाईल आणि संघाची धावसंख्या इकडे वाढेल. धावफलका धावेन पोचल्या त्या 44. 2-44 एक चांगली धावसंख्या. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4
इथे मात्र समाप्ती झाली आणि 4 षटकांची समाप्ती, प्रतिषटका 11च्या सरासरीने तब्बल 44 धावा धापलकर इथे पाहायला मिळाल्या त्या 94 कामन वसई या संघाच्या माध्यमातून. तसं त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंबोली म्हणजे आमच्या सन्माननीय आयोजक गजेंद्रजी, निश्चितच गजेंद्रजी गुळवी सरांचा पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतं कारण त्यांची ती ओळख आहे या स्पर्धेमधून. तर दरम्यान मोनिश पाटील याची गोलंदाजी पृथक्करण आपण पाहिलं तर याने 17 धावा इथे खर्च केल्या, विकेट मात्र एक निश्चित मिळवली. 2 गडी बाद 44 धावा इथे धावपलकर इथे आल्यात. अंतिम षटक असेल जिथे अमन खेळतोय, 13 चेंडूमध्ये 32चं योगदान आहे. प्रकाश 3 चेंडूमध्ये 1 धावेचं त्यांनी योगदान दिले. चला, देवरुंग आणि जॉली स्पोर्ट्स कामतकर यांच्यामध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत असेल. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या, आयोजकांशी आपण संपर्क साधा. अंतिम षटकाकडे वळूया. अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळेल ते यावी. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज मंदार गुराटकर या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय. 44 ही धावा धापलकर इथे आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली उपांत्य फेरीची लढत आपण या ठिकाणी पाहताय आणि दुसरीकडे आपण पाहणार प्रकाश जो डावखरा फलंदाज आहे, 1 या धावसंख्येवर या ठिकाणी खेळत असताना. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेले तुम्ही इथे पाहतात. लॉंग ऑफ तैनात केलं गेले या ठिकाणी आपण पाहतात. एक क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतात तो मिड विकेटला घेतला आहे. एक वाडिश लॉंग ऑन देखील तैनात केलं आहे. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. दरम्यान सुंदर चेंडू गोलंदाज मंदारचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाजाला प्रकाशला कोणतीच हालचाल करून संधी त्यांनी दिली नाही. येणारे 5 चेंडू बाकी. 5 चेंडूचा खेळ बाकी. खेळाचं पहिलं सत्र. 44 धावा धापलकर आहेत. पुन्हा एकदा मंदार हलकासं चेंडूला खेळलं आहे, दिशा दिली या ठिकाणी पाहतात. साधारणतः कव्हर क्षेत्रामध्ये इथे डीप कव्हर होऊन क्षेत्र चेंडू येतोय. तो पण 1 धाव धापलकर नोंदवली. प्रकाशने 1 धावेचे योगदान. प्रकाशाची धावसंख्या वाढते 2 आणि संघाची धावसंख्या 45. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर मात्र आक्रमक फलंदाज 15 चेंडूमध्ये तब्बल 33ची खेळी करणारा अमन समोर आहे. षटकारांची त्यांनी बरसात केली. यावी 8 ते 10 पर्यंतचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अमनला या ठिकाणी पूर्णपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं बीट केलं कारण दिशा टप्पा चांगली ठेवली. तो अर्थातच स्लो चेंडू फेकतोय, गती परिवर्तन देखील करतो आणि त्यामुळे येथे फलंदाजाचा अंदाज मध्ये इथे चुकला. येणारी 3 चेंडू अजून बाकी आहेत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे अर्थातच पॉईंट गली क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतो आणि इथे नेमकं आपण काय पाहतोय पहा या ठिकाणी आपण दर्शवेल यश पाहायला मिळेल. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज या ठिकाणी मैदानातून आपण पाहतात. या ठिकाणी मैदानातून परतेल तो प्रकाश मला इथे तिसरा पंचाकडे अपील या ठिकाणी करण्यात आलं आहे. पाहूया. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला अमन आणि इतके नेमकं काय घडलंय. बेल्स तर याकडून उडवले गेल्या पण क्रॉसिंग इथे पाहिलं जाईल. आणि त्या माध्यमातून बाद कोण असेल, प्रकाश की अमन, हे आता तिसरे पंच इथे ठरवतील. तर प्रकाश या ठिकाणी मैदानातून बाद दिला येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि इथे हा तिसरा धक्का या ठिकाणी 94 कामन वसई संघाला. प्रकाश याने
3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. 3 बाद 46 धावा धापलकर आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी येईल. बोलतोस तू क्रिकेटबद्दल काय? अरे चांगली क्रिकेट स्पर्धा आहे वरे बोल ना. मी सांगतो तेवढंच बोल. काय नवीन फलंदाज मैदानात येईल. माझ्यासोबत छोटासा मुलगा आहे रुद्र, परंतु क्रिकेटमध्ये त्याला खूप आवड आहे. या ठिकाणी तो पहा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी तो आला आहे. क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेतो आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अकबर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अमन नॉनस्ट्राईकला आहे. तर मंदार आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. डावखुरा फंडाला समोर जातोय. यावी बसून खेळण्याचा प्रयत्न अपील मात्र करण्यात आलं. पंचांनी मात्र फलंदाज या ठिकाणी सुरक्षित ठरवले. एक चांगली गोलंदाजी मंदार शेवटच्या षटकामध्ये करताना पाहिलं. एक फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद देखील झाला. प्रकाशला त्यांनी माघारी परतवलं. 3 बाद 46. पहिलं सत्र, पहिली अर्थात ही उपांत्य फेरीची लढत. जाऊया मैदानाकडे. यावी पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न इथे केला गेला आहे आणि नेमकं या ठिकाणी पहा फलंदाज बाद. शेवटचा चेंडू या ठिकाणी होता, त्यामुळे या ठिकाणी पर्यायी नव्हता आणि 46 या धावसंख्येवर 4 फलंदाज या ठिकाणी गमावले. ते 94-51 वसई या संघाने 47 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. ते त्रिमूर्ती एंटरप्राइज टेंबोली संघासमोर 5 षटकामध्ये 47 धावा 5 षटकात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 9.40च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे. 46 धावा धावफलकाला ठिकाणी पाहिलं. या षटकात त्यांनी अतिशय कंजूस गोलंदाजी एक ठिकाणी केली. 46 धावा इथे धावफलकावर आलं. नाणेफेक या ठिकाणी होईल. देवरुख आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या 2 संघात नाणेफेक इथे आपण पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी केली जाईल. तर 47 धावांच्या लक्षाचा पाठलाग कसं करणार या ठिकाणी जुना अंदुर्कीचे आमचे अतिशय गोड स्वभावाचे समालोचक समीरजी ठाकरे सरांचा आवाज पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण नाणेफेक कक्षामध्ये. धन्यवाद काका म्हात्रे सर. थँक्यू सो मच. संदेश सर, सुरेंद्र गुळवी माजी नगरसेवक यांच्या शुभासे आपण हा टॉस करत आहोत. सेमीफायनल सेकंड दुसरा उपांत्य फेरीचा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. शुभ आशीर्वाद घेऊन आज वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकामध्ये या टॉस बॉक्समध्ये आपण आता उपस्थित आहोत आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक मोहन पाटारे युवासेना शहर अध्यक्ष, मी या मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासे देखील टॉस करावा. खेळणारे दोन्ही संघ आहेत आपण पाहतो. एका बाजूला जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतघर असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. टॉसची माहिती आपण देऊया दोन्ही कॅप्टनला. एका बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस असं असेल आणि दुसऱ्या बाजूला टॉसच्या वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक किंवा त्रिमूर्ती एंटरप्राइजेस असा कॉल करायचा आहे. मॅच असेल 5 ओव्हरची. त्रिमूर्ती चषक असं एंटरप्राइजेस असं कॉल होतं आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल की टॉस विनिंग कॅप्टनला गिफ्ट टॅम्पो आपण देतोय. टॉस का बॉस टॉस विनिंग कॅप्टनला आपण या ठिकाणी देत आहोत गिफ्ट टॅम्पो. विशाल मनोहर म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून तो आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या मान्यवरांना पुन्हा विनंती करेन की आपण पुन्हा सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हावं. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेकी जिंकलेले आहे. देवरुंग आमने लोणाड ह्या परिसरामधून बिलॉंग करतो आणि आज या स्पर्धेमध्ये सेमीफायनल
ची फेरी गाठलेली आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटते. टॉस जिंकला, कदाचित आता 6 वाजलेले आहेत, तुमचा सामना सुरू होता होता फ्लडलाईट्स ऑन होऊ शकतात. आणि जॉली स्पोर्ट कामतगरचा कालच्या रजनीतील खेळ तुम्ही बघितलेला आहे, काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. काय सांगशील यामागचं कारण? काय नाही, आमची गोलंदाजी आहे. आणि इम्पॉर्टंट पहिल्या रजनीमधून तुम्ही क्वालिफाईड झाला त्यावेळेला नेमका तुमची बॉलिंग चांगली होती की बॅटिंग चांगली होती? दोन्ही पण. तरी एखादं पर्टिक्युलर नाव सांगशील की त्याच्याकडनं ॲज अ कॅप्टन तुला खूप साऱ्या अपेक्षा आहेत? आकाश पाडेल. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या टीमला. टॉस गमावलेला आहे, रितेश बॅटिंग आले आहे. काल बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघ हावी ठरला, कारण कालचा जो हेवी पोल होता एचा, तिथून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की तुमच्या संघानं बाजी मारली. बॅटिंग आले, काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करतोस? 60 ते 70 जाण्याचा प्रयत्न असेल. सामना सुरू होतोय, दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज येत आहे. टॉस जिंकून जय जोटिंग देवरुंग संघानं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जॉली स्पोर्ट कामतगर संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. धन्यवाद. चेक. डावाला सुरुवात. सलामीची जोडी प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर विरेश. हे सलामीवीर. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, सर कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. टार्गेट या ठिकाणी 47 सेट करण्यात आलं, परंतु दिवसातील अखेरचं सत्र सुरू आहे, हे फार मोठं टार्गेट होऊ शकतं. उन्हा रिव्हर्स यावेळेला टायमिंग झाले, परंतु फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात करण्यात आले. तो धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. सुरुवातीला कॉलिंग नव्हती फलंदाजांमध्ये, परंतु वेगानं दोन्ही बॅटर्स धावताना दिसले आणि अखेर 2 धावांनी या ठिकाणी धावांना सुरुवात केलेली आहे. धावांचा श्री गणेश आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अमन खूप चांगला खेळला. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न आणि इथे अपील, लाऊड अपील, फिंगर अप, फर्स्ट विकेट गॉन. प्रतीक पाटील गोज बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टिंबरपाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि रात्री. प्रभाकर अण्णांची पुण्या. प्रतीक पाटील लागोपाठ 3 चेंडूंवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर या ठिकाणी लेग बिफोर दी विकेटच्या साहाय्यानं पहिला धक्का लागतोय. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर तो एंटर होताना मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील लेफ्टी बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. टॉप ऑर्डरमध्ये आता मोनिशला देखील प्रोमोट करण्यात आलेलं आहे. आज गेम प्लॅनमध्ये थोडासा बदल केलेला आहे. लेफ्टी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहतात 94 कामनकडून प्रकाश तुंबडा गोलंदाजी करतोय. आणि मी चर्चा अगोदरच करत होतो ना की बघा, ज्या वेळेला फ्लड लाईट्स ऑन होत्या, दिवसाचं जी लाईट्स असते त्यावेळेला जो मिक्सअप होतो ना, त्या कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं सर्वात कठीण असतं फलंदाजांसाठी आणि डेफिनेटली ते कठीण होणार आहे, यात शंकाच नाही आहे. कारण इथे आपण बघितलं प्रतीकला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले. लेग बिफोर द विकेटच्या साहाय्यानं पहिला धक्का लागला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या नावानं आज टेंबोली संघ या स्पर्धेमध्ये उतरला, परंतु एका बाजूला 94 कामन वसईच्या या संघाचं आव्हान त्यांना. लेफ्टी बॅटर
तुंबडाचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. दबाव पहिल्या ओव्हर पासून टाकण्याचा प्रयत्न केलाय. मोनिश पाटीलचं षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं होतं, परंतु मंदार गोराटकरनं अंतिम षटकामध्ये कमाल केली होती. प्रकाशचा पुढचा बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होते. सुपर बॉलिंग हिअर. मोनिशला देखील या ठिकाणी आता संभ्रमात टाकणारी गोलंदाजी. असं वाटलं होतं की लेफ्ट आर्मर आहे त्याच्यामुळे लेफ्टी बॅटर वर पाठवलाय, परंतु त्यालाही संभ्रमात टाकणारी ही गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेली आहे. प्रकाश तुंबडानं भरपूर दूरवरचा अंतर कापत असताना कामन संघ या ठिकाणी दाखल झाला. सेमीफायनल मध्ये प्रवेश करत असताना जो क्वार्टर फायनलचा सामना जिंकला सकाळी 4 वाजता 64 धावा चेस करून, म्हणजेच या टीमकडे ती पॉवर आहे. त्या कॅलिबरचे खेळाडू आहेत. टेंबोलीकरांना आव्हान तगडं असेल. यावेळेला खरा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वर थेट बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्यांच्या माती रुपेश दादा मात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला. रेफर करण्यात आलं DRS. भीमर नोबॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं बॅटर्सने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. TV अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. भीमर नोबॉलसाठी रेफर करण्यात आलं मोनिश पाटीलनं. एक रिव्ह्यू आपण देतो प्रत्येकी टीमला. चांगला फटका. दबाव वाढत होता, परंतु या ठिकाणी एक खराब बॉल. पुन्हा एकदा टेंबोली टीमला बॅक करण्याची संधी मिळाली आहे, परंतु फेअर आहे की अनफेअर आहे, लीगल आहे की अनलीगल आहे, नो आहे की नाही, त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल. स्वप्नील सर आपल्यासोबत सध्या TV अंपायरच्या भूमिकेमध्ये. पंचांची कामगिरी लाजवाब राहिली या स्पर्धेमध्ये. इट्स अ फेअर बॉल. हा षटकार आहे. धावा आल्या धावफलकावरती 6 ने धावफलक पुढे गेलेला आहे 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 47 धावांचा पाठलाग करत असताना बरोबर आपण विचार केला तर 9.40च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या आणि अखेर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. एक इम्पॉर्टंट विकेट घेण्यामध्ये प्रकाश तुंबडा हा गोलंदाज यशस्वी राहिला, परंतु शेवटचा बॉल एक चेंडू खराब आला, त्याच्यावर मोनिश पाटीलचं आक्रमण तुम्हाला बघायला मिळालं. या वर्षामध्ये भन्नाट फॉर्मात हा खेळाडू आहे. विथ द बॅट विशेषतः त्यानं चांगली कामगिरी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये जरूर 2 बॉल डॉट खेळला, परंतु एक षटकारानं पुन्हा टीमला बॅक करून दिलेला आहे. सेकंड ओव्हर VIP डायज एंडकडनं गोलंदाज मनीष सज्ज होतोय. फेसिंग इन बॅटर वीरेश पाटील. एकही बॉल त्यानं फेस केला नाहीये, तो ऑन स्ट्राईक आहे. पहिल्या चेंडूचा सामना करतोय. फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. राहील तिथे प्रयत्न करत होता, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे राहिले आणि अखेर एक धाव वीरेश पाटील त्या ठिकाणी पूर्ण करतोय. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी झुंज आहे. कोण पोहोचणार, कोण होणार पहिला फायनलिस्ट. स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधील गजेंद्रभाऊ गुळवींच्या स्पर्धेमध्ये त्यांचा स्वतःचा संघ टेंभोली फायनलला जाणार की 94 कामन जाणार, याचं उत्तर मिळेल. रिव्हर्स खेळलाय. रिव्हर्स एक्झिक्युशन. बॉल थेट पाठवलाय थर्ड मॅनच्या बाहेर. मोनिश पाटीलचा तडाखा येतोय. चौकार. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. 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 धन्यवाद. फोकस थोडंसं. यस, प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. आपण जे आतमध्ये बसल्या प्रतीक गोरे, आपण त्या प्रेक्षकांना थोडंसं बाहेर करायचं आहे.
आज महत्त्वाचा दिवस आहे या स्पर्धेचा, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत त्या सर्वांना स्टँडमध्ये पाठवायचं आहे. आपण यस कोणत्या संघावर अन्याय होणार नाही याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहे. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीम देखील पोचलेली आहे. लाईट बंद करायची आहे. यस, कारण की वेल झालेली आहे आणि नगरपालिकेची जी शीट लाईट आहे ती ऑन झालेली आहे. 6:16 समीर पुढचा बॉल मनीष 13 धावा धावफलकावरती. मोनीश समोर खराब बॉल आहे, परंतु इथे लेग लान्स नव्हता तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन बॉल. बॅटर आता मोनीश थोडासा निराश असेल कारण हा बॉल चौकार किंवा षटकाराचा होता. हॅव अ लुक ॲट दॅट. हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवर बॉल शफल होऊन भरपूर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल थेट फाईन लेगच्या फिल्डरला निवडलं आणि बॉल थोडासा त्याच्या पुढे पडला. बचावला बॅटर. नेक्स्ट बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. लो व फुल टॉस बॉल. क्रॅकिंग सोक डीप मध्ये कव्हरला येतोय बॉल. एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आहे. थ्रो वाईड आला परंतु आता विरेशला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो या ठिकाणी दुसरा. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जय हनुमान टेंभवलीला. असा समाज सेवक होणार नाही कोणी किती बी करू धडपड. समीर, नक्की मैदानामध्ये काय चाललंय? ज्या प्रकारचा हा टार्गेट सेट केलेला आहे त्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. कुठेतरी त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभोली संघाला चांगली पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल. जरूर पार्टनरशिप त्यांना चांगली करावी लागेल. परंतु या ठिकाणी बघा प्रतीक फार लवकर बाद झाला. त्याच्यानंतर इथे दुसरी धाव घेणं कठीणच होतं. विरेश पाटीलची विकेट देखील मिळाली. 2 खेळाडू बाद झालेत. एक खेळाडू आपण बघितला धावबादच्या स्वरूपामध्ये जो नुकताच बाद झालाय पाहू शकता. कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता दुसऱ्या धावेसाठी आणि त्या ठिकाणी मोनीशसाठी विरेशने त्याची विकेट फेकली हे स्पष्टपणे आपण पाहतो या ठिकाणी. बघा स्कोर कार्डवरती धावा आहेत. धावफलकावर तुम्ही पाहता 14च्या या आकड्यावर 2 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सेकंड ओव्हर मनीष यावेळेला हाताळत असताना. अल्ताफ शेख नवीन बॅटर. बघा ज्या वेळेला तुमच्याकडे कमी धावा असतात वाचवण्यासाठी त्यावेळेला खरं तर अशाच परिस्थितीमधून तुम्हाला गोलंदाजी चांगली करून बाहेर निघायचं असतं आणि प्रेशर सिच्युएशन आहे. दबावाच्या या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी विकेट हा एकमात्र पर्याय आणि सध्या 94 कामन तेच काम करताना यावेळेला स्लॉग इट. मोनीश पाटीलची विकेट धोक्यात आहे आणि आणखी एक सफलता. विकेट गॉन. मोनीश पाटील गोज बॅक टू दी डगआउट. माझे सेवक होणार नाही कोणी किती बी करू धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. स्लॉग स्वीप फटका चांगला होता परंतु फिल्डर सेट होता बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला आणि थेट त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. मनीषला मिळाली आहे सफलता. चर्चा तीच करत होतो ना की फ्लड लाईट्स आणि जे सूर्यप्रकाश या लाईट्सचं ज्या वेळेला मिक्सअप होतं ना संदेश सर त्या कंडिशन्समध्ये बॉल हवेतून ट्रॅव्हल होणं भरपूर कठीण असतं आणि तेच तर सेशन आहे. तेच जे सत्र आहे ना ते फलंदाजांना आवडत नसतं आणि त्या कंडिशन्समध्ये आता बॅटिंग टेंभोलीकर करतायत. दबाव आता वाढत चालला आहे. 14 धावा असताना 3 विकेट. हॅव अ लुक ॲट दॅट. फटका प्रॉपरली एक्झिक्यूट केला होता परंतु बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. सीमारेषा क्लिअर करता आली नाही आहे मोनीशला आणि चांगला झेल पकडला त्या ठिकाणी आउटफील्डमध्ये जय म्हात्रेनं. आणि आज सेलिब्रेशन मोनीशच्या चेहऱ्यावरचं आपण एक्सप्रेशन बघितलं पूर्णपणे तो नाराज निराश दिसला कारण एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. आदित्य भोईर नवीन बॅटर. आल्या पहिल्याच बॉलला भिरकावून दिला थेट मिड विकेटच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. सिक्सर.
कडक शॉट ओव्हर पिच बॉल रडारमध्ये होता आणि आदित्य भोईर असा बॅटर आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आणा, तो त्याचा स्वाभाविक खेळ खेळणार आणि षटकार त्यानं ठोकलाय. पुन्हा एकदा दबाव जो वाढत होता तो या सिक्सरनं आता दबाव कमी झालाय, कारण आता येणारे 3 ओव्हर्स सामना जिंकण्याकरिता 27 धावांची गरज. हॅव अ लुक ॲट दॅट. बॉटम हँडमध्ये खूप पॉवर आहे. ओव्हर पिच बॉल फ्लॅट सिक्सर. षटकार आल्यानंतर विकेट किपर आणि ऑदर फिल्डरचे एक्सप्रेशन्स तुम्ही पाहिले, जरूर त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा पाहायला मिळाली, परंतु हा चेहरा खुश आहे. 20 धावा स्कोर कार्डवर, 20 रन्स, 94 कामन. त्यांच्या विरुद्ध लढत सुरू आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस, जय हनुमान, टेंबवली. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. यावेळेला अल्ताफ शेख कंट्रोल फटक्या बॉल हवेत आहे. ओ माय गॉड, विकेटची संधी चालून आली होती, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप. कंट्रोल फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलला जमिनीवर ठेवता आलं नाहीये. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय, फायनलचं तिकीट सोडलंय. 94 कामांना येणारा का सांगेल. प्रकाशला कंटिन्यू ठेवलाय. तुंबडा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आदित्य समोर उछाल दिया, उडवलाय बॉल मिड विकेटच्या बाहेर. अनदर माइटी हिट आउट ऑफ द पार्क सिक्सर. बनलय जान साऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. छोट्या छोट्या चुका क्रिकेटच्या खेळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भरपूर मोठ्या त्या होत असतात. बघितलं की या अगोदर अल्ताफ शेखला जीवनदान मिळालं. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ 2 सिक्सर. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला प्रकाश तुंबडा. आता थोडंसं आपण या ठिकाणी पाहतोय चिंतेत पाहायला मिळाला. लागोपाठ 2 सिक्सर या ठिकाणी आपण बघितले. या अगोदर मनीषच्या शेवटच्या बॉलवर षटकार आणि प्रकाश तुंबडाच्या पहिल्याच बॉलवर सिक्सर खेचत असताना आदित्यनं पूर्णपणे दबाव ट्रान्सफर केला तो 94 कामन या टीमवरती. 27 धावा स्कोर कार्डवरती. आता बॉल शिल्लक असतील इथून 16. सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. फायनलच्या तिकीटला आता बुक करण्याची तयारी आहे. यावेळेला अगेन्स्ट टर्न खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एकच जाऊ. या मॅचमध्ये राहिल अन्सारीकडून अपेक्षा होत्या, परंतु त्याला मोठा डाव साकारता आला नाहीच, जो या संघातील प्रमुख बॅटर म्हणून आपण पाहत आलोय. स्कोर एकच धाव त्या ठिकाणी जोडली जाणार. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाताना 28 वर रिवर्स सिग्नेचर स्ट्रोक अल्ताफ शेखचा षटकार. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. अल्ताफ शेखची ओळख आहे हा फटका. रिवर्सच्या माध्यमातून थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल षटकार. सॉफ्ट अँड ड्राईव्ह करण्यात आला. थोडीशी जागा बनवून खेळत असताना पुढे टाकण्याचा प्रयत्न. आता परिस्थितीला अनुसरून बॅटिंग सुरू केली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 35 धावा 35 रन्स. 12 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक आता 13 आहेत. आता एक चेंडू एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळालं. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने करताना टेंबवली टीम. पार्टनरशिपची गरज होती. संदेश सरांनी सांगितलं की एक भागीदारी होणं गरजेचे आहे आणि संदेश सर एक पार्टनरशिप आता आपल्याला अल्ताफ आणि आदित्यमध्ये बघायला मिळाली. 36 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी लागल्यात. 11ची गरज आहे. बॉल शिल्लक 13. प्रकाश तुंबडा आदित्य भोईर समोर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला कटर पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र डॉट येतोय. समीकरण आता बदललंय. 12 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 3 षटकांचा केस संपला. 12च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्या. एकूण धावा धावफलकावरती 36ला 3 गडी बाद. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी आखली जाणार. सध्या ऑनस्क्रीन भिवंडी पूर्वचे आमदार माननीय श्री रईस शेख साहेब यांचा फ्लेक्स तुम्हाला दाखवला जातोय. आदरणीय गजेंद्र भाऊ
गुळवी यांची स्पर्धा आज मित्रांनो सर्वत्र सर्व ठिकाणी चर्चेमध्ये पाहायला मिळाली आहे. शिववाहतूक सेनाचे अध्यक्ष, भिवंडी विभाग प्रमुख आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी फार मोठी जबाबदारी त्यांना या विभागाची आपल्याला द्यायची आहे. मित्रांनो, ही देखील काळजी आता येथील जनतेनं घेणं गरजेचे आहे. समाजसेवेचा वसा त्यानं घेतला, परंतु त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे की त्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी, हितासाठी ते आणखी पुढे काम करतील आणि ते प्लॅटफॉर्म आपल्याला सर्वांना मिळून द्यायचं आहे. अल्ताफ शेख समोर आहे. राहिल अन्सारी, पहिला बॉल कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल, हा चेंडू येतोय डॉट बॉल. अशाच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील. मॅचमध्ये थोडासा आता दबाव फलंदाजांवर तयार करावा लागेल, कारण इथून 11 धावांची गरज आहे. 11 बॉल शिल्लक. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर राहिल, आत्मविश्वास त्याचा वाढला. आणखी एक कटर, लेंथ बॉल, ब्युटिफुल आउट स्विंगर, आणखी एक डॉट बॉल. मॅचमध्ये शिरका होणार का की आता व्हाईट बॉलसाठी रेफर केलेला आहे. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. टीव्ही अंपायरचा निर्णय येणं बाकी आहे. फलंदाजांनी चॅलेंज केलं अंपायरच्या निर्णयाला. इट्स अ फेअर बॉल बिकॉज ऑफ बॅटच्या खालून बॉल निघून गेलेला, त्याच्यामुळं फेअर बॉल आहे असं टीव्ही अंपायर्सने सांगितलं. आणखी एक डॉट आला, मॅचमध्ये वापसी करण्यात आली आहे. पुढचा बॉल अल्ताफ समोर, आणखी एक कटर, ये हुई ना बात. चर्चा तीच सुरू होती आणि अखेर या ठिकाणी लागोपाठ 3 चेंडू निर्धाव आलेत. मॅच मध्ये वापसी झाली आहे. हे जे सत्र आहे ना, या कंडिशन्सला धावा बनवणं कठीण असतं. आता 9 बॉल 11ची गरज. जय हनुमान टेंबोली समोर, कडवा आव्हान राहिल अन्सारीचं, परंतु यावेळेला कटर होता, अधिक बाहेर निघाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लागोपाठ 3 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर एक अवांतर धाव राहिल अन्सारीनं अखेर खर्च केली आहे. समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल 10ची गरज. अल्ताफ ऑन स्ट्राईक. रिवर्स, हे त्याचं अस्त्र आहे आणि अखेर रिवर्सच्या माध्यमातून षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. ग्रेट शॉट अल्ताफ शेख, फॅन्टास्टिक स्ट्रोक. ओनली अल्ताफ शेख कॅन डू इट. 3 बॉल डॉट आल्यानंतर असा रिस्की फटका खेळणं, इसको आएगा. मॅच फिनिश. खींच के माराय, खेचून मारलाय आणि थेट बॉलला पाठवल्या मुख्य रस्त्यावर. विजयी फटका आणि याचबरोबर गजेंद्र भाऊ गुळवी यांचा त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जय हनुमान टेंबोली संघ ग्रामीण फॉर्मॅट मधून फायनलला पोहोचलेला आहे. अभिनंदन 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 टेंबोलीकर. ऑल टीम दादाच्या शिरावर आहे जनतेची साथ. बाल मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. मॅच समरी तुमच्या समोर येते. या ठिकाणी विजयी फटका अल्ताफ शेखच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. श्री समर्थ मंडप डेकोरेटर्स सचिन पवार, फ्रंटलाईन ऑन करायची आपण. मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. 2 ते 3 खेळाडू दावेदार आहेत.
सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. खरं तर 47 धावांचं लक्ष होतं या ठिकाणी. अल्ताफ शेखच्या बॅटमधून 3 सिक्सर आले, 20 धावा त्यानं जोडल्या आणि तोच राहिला या मॅचचा हिरो. त्याला आपण देत आहोत या सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अल्ताफ, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या संघाला आपण फायनलमध्ये नक्कीच पोचवलं आहे आणि ठरलं इथे मॅन ऑफ द मॅच अल्ताफ. सामनावीर आपण अल्ताफला देत आहोत. ओव्हर टू संदेश पाटील सर. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्यासोबत जोडले जातील. पहिला सेमीफायनलचा सामना समाप्त झाला आणि आता अखेर फ्लड लाईट्स ऑन होत आहेत आणि या ठिकाणी सेकंड सेमीफायनल तुम्हाला बघायला मिळेल ती जय जोटिंग देवरुंगच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतघर या दोन संघांदरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षरित्या सामन्याला सुरुवात होणार आहे पहिल्या सामन्यामध्ये. थँक्यू. तर आपण मोहन पठारे साहेब यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अल्ताफला देत आहोत. मात्र अल्ताफ पंढरपुरी चायवर ताव मारताना आपण पाहतोय. तर मॅन ऑफ द मॅच साहेबांच्या शुभास्ते इथे देत आहोत. गरक्याबाई डोंगरे, शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आपण देत आहोत. त्यानंतर सावंत महाराज आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे आपल्या शुभास्ते, जो अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. खूप खूप अभिनंदन अल्ताफ.